कल्याण डोंबिवली महानगर पालिका के सर्वाधिक चुनाव में वंचित बहुजन आघाड़ी की उम्मीदवार श्रीमती नीना मनोज बेलमकर ने चुनाव प्रचार के अंतिम दिन तक जनता जनार्दन तक पहुंचने की कोशिश की है। याद रहे कि नीना बेलमकर पहले नंबर 15 से किस्मत आजमा रही है। प्रभाग क्रमांक 15 मधून मी नीना मनोज बेळमकर अपक्ष उमेदवार म्हणून आहे। माझी निशाणी रिक्षा आहे आणि मला इथे आज नागरिकांचा खूप चांगला उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे आणि त्यांचा खूप चांगला सपोर्ट आहे माझ्याबद्दल आणि मला जो येतो तो चांगला तुम्ही विजयी व्हाल हे मला सांगत आहे। त्याच्यामुळे मला इकडे माझ्या वार्डातून इवन माझ्या पूर्ण पॅनलमधून मला चांगला प्रतिसाद मिळाला आहे। मी सगळ्या नागरिकांचे आभार मानते। तसंच तुम्ही मला साथ द्या। येणाऱ्या 15 तारखेला निवडणूक येत आहे, त्याच्यामध्ये तुम्ही प्रचंड बहुमताने आपली निशाणी रिक्षा आहे त्याला विजयी करा, विजयी करा, विजयी करा। कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकामध्ये कल्याण पूर्वचा प्रभाग 15 हा भाग खूपच चर्चेत आलेला आहे। या चर्चेमध्ये सर्व स्थानिक उमेदवार नसून प्रभाग 15 मध्ये एक स्थानिक उमेदवार उभी आहे, ती आहे रणरागिणी बेळमकर फॅमिलीची, बेळमकर एक ब्रँडची नीना बेळमकर। ती अत्याचार विरुद्ध कधीच मागे राहिली नाहीये। जिथे अन्याय अत्याचार होतो ती रणरागिणी पुढे असते। बाकी सर्व भंगार है, नीना बेळमकर अंगार है असं आपण म्हणायला हरकत नाहीये। आज आपण बघायला गेलं या कल्याण पूर्वच्या 15 प्रभागामध्ये जे जे उमेदवार आहेत ते सर्व स्थानिक नसून बाहेरचे उमेदवार आहेत। कारण या पक्षाला स्थानिक हा कार्यकर्ता, प्रामाणिक कार्यकर्ता लोक होता किंवा त्यांचे कार्यकर्ते नाहीये आणि कुठेतरी प्रभागाची कामं पूर्ण करण्यासाठी जे काही समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी एकच रणरागिणी उभी आहे, ती म्हणजे नीना बेळमकर। आपल्या प्रभागाचा विकास करण्यासाठी हे बेळमकर कुटुंब मागील 30 वर्षापासून समाजामध्ये आहे आणि आमच्यावर अन्याय झाला किंवा कोणावर अन्याय झाला तर पुढे अग्रेसर राहणारे हे बेळमकर कुटुंब आहे। त्या कुटुंबाची नीना बेळमकर ही उभी आहे। मी सर्वांना विनंती करतो की रिक्षा या निशाणीवर 15 तारखेला आपलं मत नोंदवून या रिक्षाला आणि नीना बेळमकरला बहुमताने निवडून द्या। मागील 8 दिवसापासून आमचा जो प्रचार सुरू आहे नागरिकांचा खूप चांगला प्रतिसाद आहे। जे काही आपण तिकडे तिकडे जातो विरोधकांना शिव्या घालतात, कारण की आतापर्यंत त्यांची सत्ता असताना सुद्धा त्यांनी काहीच केलं नाहीये आणि परत पैसे वाटून किंवा पैसे देऊन भ्रष्टाचार करून आपली घरची पोळी त्यांनी भाजलेली आहे, लखपती झालेले आहेत, करोडपती झालेले आहेत। पण आम्ही मागे 30 वर्षापासून या प्रभागात राहत असून आम्ही फक्त समाजसेवा घेतलेला आहे आणि विकासाचा जो काही पाडा आहे तो आम्ही वाचणार आहे आणि विकासच करणार आहे। नीना बेळमकर यांची करतो विकास हेच आमचं ब्रीदवाक्य असणार आहे। धन्यवाद।